राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत हा कार्यक्रम जाहीर केलाय। निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कार्यक्रम जाहीर केलेला आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। यामधून 6859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। तर 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदांचा समावेश आहे, 15 नवीन नगरपंचायत आहेत, अशी माहिती ही आयुक्तांनी यावेळी दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। 147 नगरपंचायती आहेत, त्यातल्या 42 नगरपंचायतींसाठी ही निवडणूक होतीये। 27 नगरपंचायतीची मुदत संपलेली असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली। नगरपरिषद 246, नगरपंचायत 42। मतदान 2 डिसेंबरला होणार आहे, निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर 13,355 मतदान केंद्रांची यावेळी व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। ईव्हीएमना निवडणुका होतील। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर असेल, तर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल। अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर पर्यंत होईल। तर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत आहे। 2 डिसेंबरला मतदान होईल, मतमोजणी 3 डिसेंबरला होईल, तर अधिकृत निकाल 10 डिसेंबरला लागणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। अगदी खरं आहे, गेली कित्येक वर्ष म्हणजे 3-4 वर्ष या सगळ्या निवडणुकांच्या तारखांची जाहीर होण्याची प्रतीक्षा होती आणि आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होणार आहे। खरं तर नगरपरिषद आणि नगरपंचायत ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हटली जाते। कार्यकर्त्यांनी लढायची आणि कार्यकर्त्यांनी जिंकायची। खरं तर लोकसभेत ज्या कार्यकर्त्यांनी खूप जास्त काम केलं, नेत्यांचं काम केलं, अशा सगळ्या मंडळींना नेते मंडळींनी या निवडणुकांमध्ये तिकीट द्यायचं आश्वासन दिलेलं असतं। त्यामुळे यामध्ये जे इच्छुक असतात त्यांची संख्या खूप जास्त असते। आता निवडणुका घोषित झालेल्या आहे। आता इच्छुकांना राजकीय पक्ष कसं कंट्रोल करणार या कवायतीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, कारण 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला याचे निकाल लागणार आहे। म्हणजे आता अवघे काहीच दिवस या सगळ्यांसाठी राजकीय पक्षांकडे उरलेले आहे। त्यामुळं आता या निवडणुकीच्या प्रचाराला वेग येईल असं आपण निश्चितपणे म्हणू शकतोय। तर आता महाविकास आघाडी आणि महायुती हे सगळे 3-3, 4-4 पक्ष आहेत आणि या सगळ्यांमध्ये आता कशा पद्धतीनं जागांचं विभाजन होतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे, कारण स्थानिक पातळीवर आतापासूनच कुरबुरी व्हायला सुरुवात झालेली आहे। सोबत कुठला पक्ष नको, एकत्र लढू अशा पद्धतीची भूमिका सत्ताधाऱ्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि विरोधकांनी सुद्धा घेतलेली आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आता यामध्ये कसा मध्य गाठणार, कसा मध्य साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक रुबीना आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे दुबार मतदारांचा जो काही घोळ होता, ज्या पद्धतीने आरोप होत होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे आरोप होत होते आणि या दुबार मतदारांना कशा पद्धतीनं रोखणार असे प्रश्न उपस्थित होते। यावर आता निवडणूक आयोगानं खुलासा केलेला आहे। ते म्हणतात एक टूल विकसित केलेला आहे आणि ज्याच्या जिथं डबल नावं असतील त्या प्रत्येकात पुढे 2 स्टार लावण्यात येतील अशा पद्धतीचा त्यांनी खुलासा सांगितलेला आहे। मात्र या सगळ्यावर आता ज्या विरोधकांनी या दुबार मतदारांच्या नोंदणीवर किंवा दुबार मतदारांच्या नावावर आक्षेप घेतला होता का, ते समाधानी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच सकाळी ज्यावेळेस विरोधकांनी यावर बोललं तर अजूनपर्यंत म्हणजे जोपर्यंत दुबार नावं हटवल्या जात नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाही अशी आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र निवडणूक आयोगानं आता निवडणुकीची घोषणा केलेली आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी जरी या निवडणुका असल्या तरी सुद्धा दुबार नावांचा घोळ इथं सुद्धा आहे अशा पद्धतीचे अनेक आरोप होते। या सगळ्यांना आता कसं टॅकल करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या महिन्याच्या 10-12 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज सुद्धा भरावे लागणार आहे आणि त्याच्या आधी ही सगळी कवायत आता निवडणूक विभागाला सुद्धा करावी लागणार आहे अशा पद्धतीचं चित्र आहे। त्यामुळे राजकीय पक्ष आजपासून या क्षणापासून खऱ्या अर्थानं आता कामाला लागले आपण म्हणू शकतो। खरं तर निवडणुकांची कुणकुण लागली होती आणि त्यानुसार ग्रामीण भागामध्ये प्रचारालाही सुरुवात झाली होती।
हा प्रचार कुठल्या पक्षाचा नव्हता, तर हा प्रचार जो होता तो उमेदवाराचा होता. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी भेटीगाठींना सुरुवात केली होती. स्वतः निवडून कसं येऊ शकतात हे सांगण्यास अगदी. जनतेला सुरुवात केली होती. नेते मंडळीच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. नेते मंडळीचे सुद्धा दौरे सुरू झाले होते आणि या सगळ्या दौऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात ऊत येणार असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. निश्चित. चंद्रकांत आपले प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले. चंद्रकांत, दुबार मतदारांसंदर्भात दक्षता घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एका टूलद्वारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे आता स्टार केलं जाणार आहे, डबल स्टार केलं जाणार आहे. हो, बरोबर आहे. अगदी निवडणूक आयोग आता कालच आपल्याला माहिती केलं, शनिवारी महाविकास आघाडी आणि प्लस मनसे असे एवढा मोठा मोर्चा काढला. त्यानंतर आयोग ही दक्षता घेताना दिसतंय. पण मुद्दा असा आहे नगर परिषद निवडणुकांचा, ही सगळी 2-3 टायर्स मधली शहरं आहेत. म्हणजे तालुका गाव ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लोणावळा असेल, इकडं जुन्नर असेल, ही तालुक्याची गाव आहेत. इथल्या इलेक्शन होणार आहेत. म्हणजे आठवडे बाजाराची गाव आपण ज्याला म्हणतो त्या ह्या नगर परिषद आणि नगरपंचायत, म्हणजे जवळपास 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायती असं इलेक्शन होतं. म्हणजे गाव पातळीचं इलेक्शन आहे. झेडपी आणि पंचायत समिती त्यानंतर होईल कदाचित. पण आता या तालुक्याची गावं, या आठवडा बाजाराची गावं, तिथं ही सगळी आपल्याला प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळेल. ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, भाजप. आता भाजपला ह्या सिस्टीममध्ये एकदम स्ट्रॉंग व्हायचं आहे. त्याच्यामुळे भाजप पूर्ण ताकदीने उतरेल, कदाचित सोबळ उतरेल. सोबत शिवसेनेला घेईल, शिंदे साहेबांच्या. आणि मग राष्ट्रवादीला घेणार की नाही हे पाहावं लागणार आहे ह्या इलेक्शनमध्ये. महायुतीत हे इलेक्शन लढले जातात की स्वतंत्र स्वबळावर लढले जातात हे आगामी काळातच पण ठरेलच. पण आता बिगुल वाजलेलं आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीचं. 2 तारखेला इलेक्शन, 3 तारखेला निकाल, 17 तारखेवरून फॉर्म भरायला सुरुवात. ते सगळं वेळापत्रक, माघारी कधी घ्यायचं, नंतर छाननी कधी, अंतिम तारीख काय, ते सगळं. योगेश खरे आपले प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर जोडले गेले. थेट जाऊयात योगेश खरे. योगेश, 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे. एकूणच नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. खरं आहे, एकूण जर आपण बघितलं तर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं जो कार्यकर्ता असतो पक्षांचा, जी काही विधानसभा लोकसभा निवडणुका लढल्या जातात त्यांचा जो बेस असतो, तो बेस म्हणजे त्या पायाची आज पायाभरणी ही राज्यामध्ये होते असं म्हणायला हरकत नाही. कारण की या निवडणुका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या अर्थकारणासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. जे राजकारण असतं त्या राजकारणाचा पाया या ठिकाणी उभारला जातो आणि त्याची तयारी ही आता सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. एकाच टप्प्यामध्ये सगळ्या निवडणुका होणं शक्य नाही, कारण जे काही मॅनपॉवर असली पाहिजे, इलेक्शन कमिशनची EVM असले पाहिजे, ते आपल्याकडे कमी आहेत. त्यामुळे या टप्प्यानं 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील असं म्हटलं जात होतं. त्याच पद्धतीनं मात्र अचानकपणे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आहेत आणि त्याची तयारी आता ही सुरू होईल. पण एकूण जर आपण बघितलं तर सध्याची जी परिस्थिती आहे, महायुतीमधल्या ज्या निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक जण म्हणजे आपण जर झेडपीच्या बाजूला म्हटलं, नगरपरिषदांमध्ये म्हटलं तर प्रत्येक जण हा भाजपसोबत, महायुतीसोबत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय. विरोधकांचा अप्रत्यक्षपणे पूर्ण सफाया आपल्याला राज्यामध्ये ठिकठिकाणी झालेला दिसतोय. अजूनही अनेक प्रवेश या ठिकाणी या पार्श्वभूमीवर होतील आणि त्यामुळे जो आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल या निवडणुकांमध्ये तो प्रामुख्यानं महायुतीतल्याच 3 पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. राहिली परिस्थिती दुबार मतदारांची. या बाबतीमध्ये विरोधकांनी जे काही ऑब्जेक्शन्स घेतलेत, आक्षेप घेतलेत, त्यामध्ये या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी त्यांची मागणी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता जर आपण बघितलं तर शिंदे गटाने सुद्धा काही ठिकाणी दुबार मतदार नोंदणीचे आक्षेप घेतलेत. त्यामुळे विरोधकांनी घेतलेले जे काही आक्षेप आहेत हे आता पूर्णपणे महायुतीतलेच विरोधक, भाजपचे जे विरोधक आहेत ते या ठिकाणी घेताना दिसत आहेत आणि त्यामुळे निवडणूक जी रंगणार आहे ती आपल्याला प्रामुख्यानं महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये पाहायला मिळेल अशी परिस्थिती आपल्याला यामध्ये दिसते. एकूणच लढाई मैदान जे आहे ते आता जवळच आहे, जाहीरही झालेलं आहे. येणारी 6 महिने हे आचारसंहितेमध्ये विकास कामांकडे यामध्ये बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होणार आहे असंही म्हटलं जात आहे. नाशिक म्हटलं तर कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये प्रशासनानं आचारसंहिता वगळून आम्हाला ही कामं करू द्यावी असंही या ठिकाणी अर्जव केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची ही निवडणूक, कृषी ग्रामीण भागाची ही निवडणूक आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचा कुंभमेळा आता हा राज्यामध्ये रंगणार आहे. निश्चितच योगेश, आपल्या बरोबर प्रताप नाईक कोल्हापूरवरून जोडले गेलेले आहेत. प्रताप, निवडणुकांचा कार्यक्रम एकूणच जाहीर झालेला आहे, तर आचारसंहिता जी आहे ती आजपासूनच लागूही झालेली आहे.
नक्कीच आपण पाहतो की गावगाड्यातली निवडणूक म्हणून आपण पाहतो की याच्याकडे पाहिलं जातं. ग्रामपंचायतीनंतर नगरपंचायत आणि या ठिकाणी पाहतो की नगरपंचायत आणि नगर परिषदा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. खरं तर आपण पाहतो की आमदारकीची निवडणूक लढवणं सोपं असतं अनेक नेत्यांना, पण ह्या सर्व नगरपंचायता नगर परिषदामध्ये निवडणूक लढवून त्या ठिकाणी आपल्या गटाची ताकद जी आहे ती दाखवण्याची एक मोठी कसरत त्यांना करावी लागते. काही दिवसापूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी असं म्हटलं होतं की कागल नगरपंचायतीची निवडणूक आल्यानंतर माझ्या पोटात गोळा उठतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यातल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं, त्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी मोठी असते त्यांना सांभाळायचं, अशा प्रकारचे व्यूहरचना त्या ठिकाणी त्यांना आखावं लागतं. त्यामुळे अतिशय कसरत करत या फील्डमध्ये त्यांना उतरावं लागतं. त्यामुळे आपण पाहतो की या निवडणुकाकडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष लागून राहिलेलं होतं आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे. आणि आज आपण पाहतो की निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. खरं तर आपण पाहतो की गटातटाचं राजकारण देखील या ठिकाणी पाहायला मिळतं, पण पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच मला वाटतंय की गटापेक्षा पक्षीय पातळीवर निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या या निवडणुकीच्या निमित्त पहिल्यांदा पाहायला मिळेल. कारण आपण विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गटातटाचं राजकारण जे आहे ते वारंवार पाहायला मिळतं, पण यावेळेला मात्र पक्षीय पातळीवरचं राजकारण जिल्ह्यामध्ये विखुरलेलं आहे, पसरलेलं आहे. त्यामुळे नेत्यांचा प्रयत्न असंच असेल की गटातटाच्या राजकारणापेक्षा पक्षीय पातळीवरचं राजकारण होणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसतील. निश्चितच अमर आपले प्रतिनिधी देखील जोडले गेलेले आहेत. अमर काही सेकंदांसाठी थांबवते. अनिल परब बोलताय. म्हणजे आपण बघताय की वडिलांचं नाव वेगळं आहे, मुलाचं नाव वेगळं आहे. एकेका घरावरती 40-40, 50-50 मतदार नोंदले गेले आहेत. एकेका यादीमध्ये दुबार आहेत, तिबार आहेत, वेगवेगळ्या यादीमध्ये दुबार तिबार आहेत. अशी जी काही नावं आहेत ही सगळी गाळून यादी स्वच्छ करून मतदार घ्यावं अशी आमची वारंवार मागणी आहे. परंतु ज्या अर्थी हे दुबारवरती स्टार करणार म्हणजे काय करणार, त्या माणसाला विचारणार. आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी, याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही. माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे. कळणार कसं, कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष, हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील. फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू. मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतील. याचा अर्थ निवडणूक आयोगाची इच्छा नाहीये का ह्या याद्या स्वच्छ करण्याच्या? निवडणूक आयोगाची इच्छा कोण विचारतच घेत नाहीये. त्यांच्या मालकाची इच्छा काय आहे यावर सगळं अवलंबून आहे आणि तसंच काम होईल. पण मग ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि संबंधित पक्षांनी जी भूमिका घेतली होती की निवडणूक होऊ देणार नाही जोपर्यंत याद्या स्वच्छ होणार नाही, त्या भूमिकेसंदर्भात याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी किंवा दुसरे जे नेते या सगळ्या आंदोलनामध्ये आहेत, हे एकत्र बसून पुढची कार्यक्रमाची दिशा ठरवतील. ईव्हीएम संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केलेला आणि ईव्हीएम वरच निवडणूक होणार. पुन्हा एकदा सांगतो की या बाबतीत काय ठरवायचं आहे हे सगळे प्रमुख पक्षाचे नेते बसतील आणि तो त्याच्या संदर्भातला कार्यक्रम ठरवतो. पण सर, आयोगाने म्हणजे आज जी मतदान किंवा एकूण प्रक्रिया जाहीर केली आहे त्याला तुमचा विरोध असेल? आम्ही तर वारंवार विरोधच करतोय, कारण आम्हाला याद्यांमधला घोळ आम्ही दाखवून दिलेला आहे आणि हा याद्यांमधला घोळ त्यांनी दूर करावा. आमची निवडणुकीला आम्ही विरोध केलेलाच नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की याद्या स्वच्छ कराव्यात, जे आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत त्या आक्षेपावरती खुलासा करावा, ते आक्षेप दुरुस्त करून त्यांनी निवडणुकांना सामोरं जावं. पण मग याद्या दुरुस्त करण्याऐवजी स्टार मारणं ही प्रक्रियाला तुम्ही ही चुकीची आहे, ही धुळफेक आहे. धन्यवाद. आपण बघतोय शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी या सगळ्या निवडणूक आयोगानं जी दक्षता घेणार असं सांगितलं दुपार मतदानाच्या बाबतीमध्ये, त्या निवडणूक आयोगाच्या जी घोषणा झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही सगळी धूळफेक आहे.
दुबार मतदार कशा पद्धतीनं ओळखणार? जर वेगवेगळ्या ठिकाणी दुबार मतदारांची नावं असतील, एका मतदाराचं 2 ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नाव असेल, तर ते ओळखणार कसं? त्याच्यावर कशा पद्धतीनं मार्किंग करणार? असा एक सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय.